नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चैत्रवारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थांची महत्त्वाची बैठक. आषाढी वारी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नियोजन पडलं पार. पुणे चैत्रवारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थांची महत्त्वाची बैठक पार पडली असून आषाढी वारी निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं नियोजन पार पडलं आहे. राज्यभरातील वारकऱ्यांसह सर्वसामान्य आषाढी वारीची वाट पाहत असतात. यंदा 8 जुलै रोजी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. दरम्यान माऊलीच्या पालखींच्या पुण्यातील मुक्कामाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. पुण्यातील मुक्कामाची जागा बदलणार. सर्वसाधारणपणे 8 जुलै ते 25 जुलैपर्यंतच्या 18 दिवसांमध्ये माऊलींच्या पालखीचा पुण्यात 2 दिवस मुक्काम असतो. मात्र दिंडी समाजाच्या बैठकीत पुण्यातील मुक्कामाबाबत विविध अडचणी मांडण्यात आल्या. गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातील भवानी पेठेत पोहोचल्यावर मोठी गर्दी झाली होती. यामुळे दिंड्या पालखीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. यासाठी पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाची जागा बदलावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील 2 दिवसांचा मुक्काम रद्द करून भवानी पेठेऐवजी वडकी नाका येथे एक मुक्काम घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गतवर्षी पुण्याहून सासवडला पोहोचायला रात्रीचे 11 वाजले होते. हडपसर ते दिवेघाट येथे रस्त्याचं काम सुरू होतं. त्यामुळे दिंड्यांना मोठा त्रास झाला. तो कमी करण्यासाठी पुण्यात पालखी 1 दिवस मुक्कामी ठेवावी आणि दुसरा मुक्काम वडकी नाका येथे ठेवावा असा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान नेहमी 4 वाजता होतं. मात्र या दिंड्यांना आपल्या जागेवर पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे यंदा 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान करण्यात येईल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.